नमस्कार बाळांनो, आपण काउन्सिलिंगचे व्हिडिओ स्टार्ट करतोय आता. इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, सगळा डेटा तुम्हाला क्लिअर कट दिला जाईल. काउन्सिलिंग मध्ये काय काय करणार आहे, आपण काय काय देतोय आणि आता त्याचा पहिला व्हिडिओ इथे मांडतोय. आपण काउन्सिलिंग फ्री करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असतील, त्यांच्या लिंक खाली दिलेत, जॉईन करून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट आहे, 1 पण रुपया नाही आहे. जो डेटा तुम्हाला पैसे घेऊन काउन्सिलिंग वाले देत नाहीत त्याच्यापेक्षा बेस्ट डेटा आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय. मग ते कॉलेजच्या कट ऑफ असतील, सगळे डिस्ट्रिक्ट वाईड कॉलेज असतील, सगळ्या गोष्टी देणार आहे. ठीक आहे. सो पहिला आपला आजचा व्हिडिओ का आहे की जुने कट ऑफ पाहिजे कसे असतात. मग तुम्ही म्हणणार की त्यानं काय होणार आहे की आम्हाला तर देतातच कट ऑफ, मग त्या कट ऑफ खऱ्या कशावर नाहीत. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक, काही ठिकाणी मुद्दाम 1-2 कॉलेजेस टाकत नाहीत. आता काय झालं माहिती आहे, मी 10-12 दिवस गोष्टी फिरतोय, कॉलेजेस पाहतोय, तर कॉलेजने एक वेगळ्याच लेवलचा स्कॅम आणि फ्रॉड करायचा ठरवलाय. काउन्सलर पासून तुमच्या गल्ली बोळातल्या सायबर कॅफेवाल्यापर्यंत पैसे दिलेले आहेत. कारण 5-5 लाख रुपये देऊन ठेवलेत काउन्सलरना. मग ते युट्यूबचे काही असतील किंवा काही, कारण आता कोण खरं आहे ना हा विश्वास ठेवणं खूप अवघड आहे बाळांनो. कारण कॉलेजांसाठी ना एक ऍडमिशन म्हणजे 4 लाख ते 6-7 लाख रुपये आहेत. 4 वर्षांची फी मिळणार ना त्यांना. मग ते कॉलेज 4-5 लाख रुपये किंवा 50,000 रुपये द्यायला काय. काही कॉलेजांनी तर ना प्रत्येक ऍडमिशन मागं 10 ते 20,000 रुपये कमिशन ठेवलंय. मग ते कोण पण करा, तुम्ही गलीतली 4 मुलं घेऊन तिथे ऍडमिशन केला, तुम्हाला 40,000 देतील. अशा परिस्थितीला आणलेत. कारण का, जितक्या इंजिनिअरिंगला जागा आहेत, फार्मसीला जागा आहेत, तितके विद्यार्थी अप्लाय करत नाहीत. म्हणजे तुम्हाला कसं ऍडमिशन मिळणार आहे. त्यामुळे आपण ठरवलं की आयुष्यात पैसे सगळं महत्वाचं नाही, काहीतरी आपण गोष्टी विद्यार्थ्यांसाठी केल्या पाहिजेत की ज्या विद्यार्थ्यांना कळणार नाही. मी दरवर्षी तर फ्रीज करत होतो, ह्या वर्षी पण म्हणलं काहीतरी वेगळं करता येते का. पण मग हे जे गोष्टी समजल्या मला, म्हणलं आपण फ्री करू आणि आपण देणार सगळ्या गोष्टी. ऑफलाईन तर मी जवळपास गेली 7-8 वर्ष फ्रीज देतोय. आता मी पण सांगितलं, समजा ह्या कॉलेजला ऍडमिशन घे, विश्वास ठेवू नका माझ्यावर, पण क्लिअर सांगतोय. एक तर मी करणार नाही त्या गोष्टी, का ऑलरेडी सगळंच फ्री द्यायला लागलोय. तर तुम्ही म्हणणार, तरी पण मी सांगतो, माझ्यावर पण नाही, कुणावर पण विश्वास ठेवायचा नाही. सगळा डेटा घ्यायचा, कसा आहे बघायचं, तो डेटा पण खरा आहे की नाही हे थोडंसं चेक करून बघायचं. ठीक आहे. ओके. तर आपण आता काउन्सिलिंग मध्ये पहिला मेन डेटा काय काय देणार आहे तुम्हाला. महाराष्ट्रातली सगळी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे किती आहेत, 334. म्हणजे ही मागच्या वर्षीची कॉलेजेस आहेत. ह्या वर्षी काही कॉलेजेस वाढतील, कमी होतील, कॉलेजचा इंटेक वाढेल, कमी होईल, हे गोष्टी होत राहतात. मग सहसा गोष्टी वाढतच राहतात. इथं फार्मसीची 515 कॉलेजेस आहेत. ह्या सगळ्या कॉलेजचा कट ऑफ विथ ब्रँच वाईज, विथ कास्ट वाईज. म्हणजे काय, इंजिनिअरिंग मध्ये काय बऱ्याच ब्रँच आहेत, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, त्यात पण बऱ्याच सगळ्या कास्ट, सगळ्यांचे कट ऑफ देतोय मी सगळे. मग तुम्हाला अशी मी लिस्ट देईन, टॉप कॉलेज पासून शेवटचं 1 नंबर पासून 334 नंबर कॉलेजच्या कट ऑफ, सगळ्यांचा कट ऑफ फ्री ऑफ कॉस्ट देतोय मी. ठीक आहे. इकडे 515. आता फार्मसीमध्ये काय, बी फार्मसी एकच आहे, इथं काही इंजिनिअरिंग सारख्या ब्रँचेस नसतात. त्यामुळे सगळे कट ऑफ काढलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल कधी देणार आहेस तू, मला तर रोज मेसेज पडायला. बाण, मी कट ऑफ साठी का थांबलोय माहिती आहे का. कट ऑफ दिले तर मला 50 मेसेज पडतात परत एका मिनिटाच्या आत. दिवसाला माझ्याकडे 500 ते 700 ची रेंज आहे मेसेज. आणि मी ऑलमोस्ट सगळ्यांना जोपर्यंत रिप्लाय देत नाही तोपर्यंत मी झोपत नाही संध्याकाळी, हे पण सांगतोय. मग काही जणांना मी टेक्स्ट मेसेज करतोय, काही जणांना मी ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवतोय. चेक करा व्हॉट्सअपच्या सगळ्या लोकांना मेसेज. हा, एक वेळ कॉल घेणं रिसिव्ह होत नाहीये, कारण कॉल तर रोज ढीग भर यायला लागले. व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय चाललाय. ठीक आहे. मग ह्यांचे कट ऑफ प्लस. तुम्ही म्हणाल की सर आमचे मार्क कुठे आहेत, कमीच आहेत, आम्हाला ती टॉप कॉलेज मिळणार नाहीत. मी काय म्हणलं, 1 नंबरच्या कॉलेज पासून शेवटच्या कॉलेज पर्यंत, मग तुमच्या पर्सेंटाईल नुसार त्यातली कॉलेज सिलेक्ट करा. पहिली 5-6 कॉलेज सगळ्यांनीच टाकायचे, मिळालं नाही मिळालं काय फरक पडतोय. मग हे फार्मसीचे कट ऑफ टॉप कॉलेज नुसार. कोण म्हणते की सर माझे चांगले खूप मार्क्स आहेत, मला पहिले 10 कॉलेजेस पाहिजेत. 10 कॉलेज कुठले पहिले आहेत, काय आहेत, ह्याचे व्हिडिओ नंतर. हा कट ऑफ पूर्ण महाराष्ट्राचा, टॉप कॉलेजांचा, डिस्ट्रिक्ट वाईड. काही मुलं म्हणतात की सर मला घर सोडून जायचं नाही, माझ्या गावातच 2-3 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मी तिथंच. तुमच्या जिल्ह्यातलीच कॉलेजांची लिस्ट देतो मी. पहिली समजा सीओईपी, विजेटीआय, वालचंद, पीआयसीटी, सरदार पटेल, अशी 5 कॉलेजेस दिली. म्हणले सर बास, आम्हाला ही 5 मिळत नसतील तर मी माझ्या जिल्ह्यात घेणार आहे. समजा मी सांगली जिल्ह्यातून आहे, मी सांगलीतली घेईन. मी नागपूर सिटी सोडून जाणार नाही आहे, तर मी त्या सगळ्यांचे डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ देतोय. तुम्हाला तसे पाहिजेत. देन ब्रँच सिलेक्ट कशा करायच्या, कुठल्या ब्रँच घ्यायच्या नाहीत, हे कुणासाठी, हे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी महत्वाचं असतंय. फार्मसी वाल्यांसाठी कुठं अडचण नाही की ते फार्मसीचं त्या कॉलेजला प्लेसमेंट आहे की नाही हेच माहित नाही या विद्यार्थ्यांना. मेरिट लागले हो, मी एक कॉलेज पाहिले 97% मेरिट आहे, 96% आहे.
आणि तिथं ह्या वर्षी प्लेसमेंटच नाहीये, मग ते कॉलेज कसं काय आहे हो? 95 पडलेत, एक पण प्लेसमेंट, मार्केटिंगची टीम आलेली, 8,000 रुपये पगार द्याल ती. अहो, त्या मुलानं खूप कष्ट केलेलं, 4 वर्ष पण ती टॉपर मध्ये येत आहेत मुलं. मग अशा कॉलेजांमध्ये जायचं की नाही जायचं हे पण आपण बघू. हा, हे सगळं आणखीन खूप डेटा आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा, व्हॉट्सअपला टाका, सर मला ह्या ह्या गोष्टी पाहिजेत, आम्ही बनवतोय, बसवलेत मी लोक सगळी बनवायला. ठीक आहे, हा तर देतोय. आता कट ऑफ पाहिजे कशा असतात, मी कट ऑफ तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्हाला ज्या आता कट ऑफ आहेत ना ह्याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकतोय बघा, तिथून घ्या. आणि मी हे पाहायचं कसं सांगतोय, तुम्हाला स्वतः बनवायचं आहे ना, बनवा, मी देणारच आहे बनवून, एवढा लोड घेऊ नका, मी बनवून देणारच आहे सगळ्यांना. आणि ऑलरेडी बनलेली आहे लिस्ट, तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तरी पण काही विद्यार्थ्यांना स्वतः बघायचं असतं कट ऑफ कशा बघायच्या, त्याच्यासाठी सांगतोय. आता हे काय मी समजा इंजिनिअरिंग कॉलेजांचे काढले, हे जनरल सीट्स आहेत. ओके, आता इथं काय असतं माहिती, पहिलं हे जी लिहिले ना, ही जी फॉर जनरल म्हणजे सगळ्यांसाठी, जनरल ओपन आहे. यस फॉर स्टेट. आता ह्याचं मिनिंग असतं, जर पहिलं लेटर जी असेल तर ते जनरल आहे, पहिलं लेटर जर एल असेल तर ते लेडीज आहे, एंड कॅरेक्टर शेवटचं लेटर एच असेल तर होम युनिव्हर्सिटी, ओ असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तुम्ही समजा कोल्हापुरातून तुम्ही 12वी झालाय, ठीक आहे, तर तुमची होम युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी आली. ठीक आहे, तुम्ही पुण्यातून झालाय तर पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले ती येईल तुमची युनिव्हर्सिटी. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही कोल्हापुरातून झालाय मुंबईला टाकायला लागलाय, तर मुंबई ही तुमची अदर युनिव्हर्सिटी आहे, कारण अदर युनिव्हर्सिटीचा पण कोटा असतो. हा, काही कॉलेजांमध्ये फक्त स्टेट लेवल म्हणजे जे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, तिथं कुठलाही होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया नाही आहे. प्रायव्हेट कॉलेजांमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना होम युनिव्हर्सिटीचा कोटा असतो, अदर होम युनिव्हर्सिटीचा. हे सगळे नंतरच्या व्हिडिओत पाहूया. ठीक आहे, म्हणजे पहिलं लेटर सांगते जी फॉर जनरल, एल फॉर लेडीज कट ऑफ. ठीक आहे, लास्ट लेटर एस सांगते स्टेट पूर्ण महाराष्ट्रासाठी, एच असेल तर होम युनिव्हर्सिटीसाठी, आणि ओ असेल, सॉरी, एस असेल तर स्टेट, ओ असेल तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, हे ठीक आहे. मग आपण जर असं बघितलं तर इथं बघा जनरल ओपनचा कट ऑफ. आता हे कुठलं आहे, हे कॉलेज बघायचं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं कॉलेज आपलं, सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे हा. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कट ऑफ मध्ये काय, ओपनचा कट ऑफ बघा किती लागलाय, 88.50. ठीक आहे, हा कट ऑफ बघायचा. ओपन म्हणजे काय, ज्यांचा इन्कम 8 लाखांपेक्षा जास्त आहे ती ओपन मध्ये येतात. तुम्ही जरी कुठलं रिझर्वेशन नसेल तरी 8 लाखांच्या खाली उत्पन्न असेल तर तुम्ही येणार आहे ईडब्ल्यूएस मध्ये. ठीक आहे, आता हा कुठला, जनरल एससी चा स्टेटची सीट आहे. तुम्ही म्हणणार केवढं बघायचं, अदर होम युनिव्हर्सिटी बघायची, होम युनिव्हर्सिटी बघायची, स्टेटचं बघायचं, एवढं बघत जाऊ नका. तुमच्या कास्ट नुसार फक्त बघा, मुलगा असाल तर जनरलचा बघा, मुलींमध्ये येत असाल तर लेडीजचा बघा, बाकीचं ते अदर युनिव्हर्सिटी वगैरे त्यामध्ये खूप मोठा फरक नाही पडणार. आणि जर ते काढत बसला ना, टन्नू येईल टन्नू, 5-6 दिवस सकाळ संध्याकाळ त्यातच बसशीला आणि कन्फ्युज होशीला. 1000 पेक्षा जास्ती पेजेस आहेत, हे तेवढं सोपं नाही आहे. पीडीएफ मी चॅनलवरती टाकलेल्या आहेत, त्या घ्या, तिथनं बघा हे कसं असेल. फक्त मी बघाय सांगले, एससी जनरलची सीट आहे, कट ऑफ लागला 77.84%. सिमिलर एसटी जनरल आहे, हे कळालं. जी फॉर जनरल मध्ये येतील. आता जनरल म्हणजे काय, मुलांचंच पकडा नॉर्मल. मग इथं NT 1, 2 कसा असेल. पुढे लेडीज सीट्स, मी काय म्हटलं, पहिलं लेटर काय असणार आहे, मग लेडीज साठी एल येणार आहे. हे आता इथे आहे बघा, लेडीज ओपन किती कट ऑफ लागला, 88.12. लेडीज एससी कास्ट आहे, एससी लेडीजची 83. लेडीज एसटी कास्ट आहे. ठीक आहे, पहिलं आणि शेवटचं लेटर वेगळ्या गोष्टींसाठी आहे, मध्ये लिहिलेलं असतं ते कास्ट असते तुमची. ठीक आहे, लेडीज विजे, लेडीज NT2, हे सगळे कट ऑफ. ठीक आहे, लेडीज सो यल असेल तर पहिला लेडीज साठी आहे. पुढे आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ. ठीक आहे, आता इथं होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आलोय बघा. ठीक आहे, कारण मगाशी काय म्हणलं, मगाशी ते नव्हतं, फक्त स्टेटचा कोटा होता. आता इथं काय, होम युनिव्हर्सिटीसाठी अदर, म्हणजे जे कुठले आहेत बाबा, संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटीच्या त्या एरिया मधले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ. ही युनिव्हर्सिटी सोडून बाहेरच्या जिल्ह्यांमधली मुलं आहेत किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या बाहेरची, समजा कोल्हापूरवाले आहेत, तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ. ठीक आहे, सो तुम्हाला लागेल. मग सिमिलरली इथं जी फॉर तुम्हाला कोणाची येणार आहे कास्ट, जनरल, ओपन, होम युनिव्हर्सिटी याच आहे का इथं. आणि इथं बघा जनरल ओपन अदर दॅन ओ आहे का, अदर होम युनिव्हर्सिटी.
ठीक आहे. आता हे प्रत्येक कॉलेजचं वेगळं आहे. तुम्ही म्हणा मगाशी नव्हतं की ते मगाचं कॉलेज कोणतं आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. हे पूर्ण गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्यामुळे स्टेटचा कोटा असणार आहे. हे कुठलं आहे? हे म्हणा सर हे पण आहे की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पण इथं होम आणि अदर इन दॅन होम युनिव्हर्सिटीचा कोटा दिलाय ना, त्यामुळं ते वेगवेगळ्या कट ऑफ लागणार आहेत. मग तुम्ही अप्लाय करताना होम युनिव्हर्सिटीला करायचं की होम युनिव्हर्सिटीच्या बाहेर करायचं हे डिपेंड करतं. पण आता तुम्हाला एखादं कॉलेज पाहिजेच आहे ना, खूप चांगलं आहे, तर तिथं अप्लाय करा. बघत बसायचं नाही होम आहे की अदर दॅन होम आहे. आता सीओईपी वाले सीओपी सगळ्यांनाच पाहिजे, कशाला बघताय? म्हणणार तिथं कोटा, तिथं जेडब्ल्यूचा कोटा आहे सर, आहे. आता वालचंदला पण जेडब्ल्यूचा कोटा आहे, कारण वालचंद 2 कॉलेज झालेत. मागच्या वर्षी एक नवीन आलं अनएडेड प्रायव्हेट कॉलेज चालू केलं वालचंद वाल्यांनी. मग तिथं जेडब्ल्यूचा कोटा असेल. मग म्हणणार सीओईपी नाही, सीओईपी युनिव्हर्सिटी चालू झाले ना, टेक्निकल युनिव्हर्सिटी. ह्या थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण ते बघू नका. कट ऑफ कसा बघायचा हे मी सांगायला लागलोय. ओके. आता हे स्टेट लेवल. आता स्टेट लेवल मध्ये काय इथं बघा, हे डिफेन्सचा कोटा आहे. डिफेन्स ओपनची सीट आहे बघा. डिफेन्स ओबीसीची सीट आहे. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, ठीक आहे. ही टीएफडब्ल्यूएस 5% कोटा असतो. 100% ट्युशन फी वेवेअर स्कीम आहे. हे व्हिडिओ नंतर, पण कट ऑफ पाहायचं सांगतोय. डिफेन्स ओबीसी, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता मराठ्यांना इथं मराठी विद्यार्थी काय म्हणायला लागलेत, सर आम्हाला एससीबीसी ची व्हॅलिडिटी मिळत नाही, आम्ही ईडब्ल्यूएस काढू का? ईडब्ल्यूएस मिळत नाही मराठ्यांना. हे कितीतरी वेळा सांगतोय. ईडब्ल्यूएस कुठलं मिळतं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आणि ते आपल्याला ह्या सीईटीच्या ऍडमिशन प्रोसेसला चालणार नाहीये. कारण काही पालक म्हणतात सर आम्हाला मिळतं ईडब्ल्यूएस, आम्ही काढलंय, तुम्ही कसं काय नाही म्हणताय? पण त्यांनी ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं काढलंय. एनआयटी आयआयटीना जर तुम्ही ऍडमिशनला चालला असाल ना, तर तिथं ते लागणार आहे, कारण ती सेंट्रल गव्हर्नमेंटची कॉलेजेस आहेत. ते काय स्टेटची नाही. स्टेट मधनं आपण ऍडमिशन घ्यालोय. मराठा कास्ट असाल तर एससीबीसी काढा, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल अँड व्हॅलिडिटी. नंतर पश्चाताप होणार, ऍडमिशन कॅन्सल होतील. ओके, पुढं आता हे फार्मसी कॉलेजचं पण सेम. तिथं काय वेगळं नसतोय कट ऑफ. इथं परत होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम, जी जनरलची सीट ओपन कास्ट होम युनिव्हर्सिटी. इथं एल फॉर लेडीज, लेडीज एससी होम युनिव्हर्सिटी. मग हे सगळे कट ऑफ आहेत. तुम्हाला तुमच्या तुमच्या कास्ट नुसार बघा का असेल. हे बघायचे कसे सांगतोय तुम्हाला मी, पीडीएफ टाकल्यात, बघायचे असे बघू शकताय. पुढे आता इथं परत स्टेट लेवलचा कोटा, डिफेन्स ओपन, डिफेन्स ओबीसी, ईडब्ल्यूएस ऑर्फन. मी सांगतोय ऑर्फन असाल, एसटी कॅटेगरीत असाल, एससी नाही म्हणत मी, एसटी, एसटी ऑर्फन किंवा फिजिकली चॅलेंज पर्सन आहे तुम्हाला पीडब्ल्यू. ह्या तिघांनी शांत बसा. कुठल्या ब्रँचेस घ्यायच्या, गव्हर्नमेंट मध्ये कसं काय तुम्हाला जॉब मिळतात मी सांगतोय. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय मी, तो अपलोड करतोय, कारण ह्यांच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. आता ह्या कट ऑफ मी म्हणणार कट ऑफ कशा काढल्या त्या बघा. कुठलं कॉलेज? पहिलं कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी, ओपन, ओपन गर्ल्स, ईडब्ल्यूएस ओपन मराठा, ओपन गर्ल्स, सॉरी मराठा गर्ल्स, ओबीसी ओपन मध्ये म्हणजे जनरल कोटा, गर्ल्स मध्ये ओबीसीचा. आता कसं आहे, ओपन म्हणजे ओपन टू ऑल म्हणजे जनरल. मग अशी जी म्हटला ना तो जनरलचा येतोय तो इथं हे ओपन मधल्या जनरलचं ऍडमिशन, ओपन मुलींचं, ईडब्ल्यूएस सगळ्यांचं, मराठा कास्ट मधले जनरलचा कट ऑफ, मराठा कास्ट मधल्या मुली, ओबीसी मुली, मुलं, एससी एसटी सगळा कट ऑफ असा ठीक आहे. अशी कॉलेजेस कुठंपर्यंत? 314, सॉरी 334, 334 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस असे रँक वाईज टाकलेत आपण. हे 1 नंबर कॉलेज, 2 नंबर, 3 नंबर, हे सगळं देतोय ना मी. सगळ्या पीडीएफ तयार आहेत बघा. इथं पहिलं कॉलेज सीओपी कट ऑफ आहे, मग विजेटी आहे, मग सरदार पटेल, पीआयसीटी, वालचंद, हे सगळे दिलेत कट ऑफ तुम्हाला मी इथं. ठीक आहे. ह्या शाळा इंजिनिअरिंग वाला सेम कट ऑफ फार्मसी वाल्यांचा. आता फार्मसी वाल्यांमध्ये ब्रँच नाही आहेत, इथं आता ब्रँच आहे. हे कुठलं कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधचा कट ऑफ दिलाय, कारण इथं सगळ्या अजून आता हे एकाच बसणार नाही ना. परत मेकॅनिकल येणार, सिव्हिल येणार, इलेक्ट्रॉनिक्स येणार, इलेक्ट्रिकल येणार. ह्या सगळ्या इंजिनिअरिंग वाल्यांचे कट ऑफ आहेत, सगळे तिथे मिळतील तुम्हाला. फार्मसीमध्ये जरा असं मला चांगलं वाटलं का, ब्रँच नाही येत रे बाबा, डोकं उठलं. हे हजारभर पेजेस चेक करून करून ते काढून इथं मायक्रोस्कोप लावून बघायला लागते, डोळ्याचा नंबर वाढला राव. इथं फार्मसीच्या कट ऑफ जरा चांगलं वाटलं काढताना, का एकच ब्रँच आहे. मग इथं पहिलं कॉलेज बघा, आयसीडी माटुंगा, विजेडीआय कॉलेज आहे ना, विजेडीआयच्या बॅक साईडला पण कॉलेज आहे बघा हेच. मग तुम्हाला हे कट ऑफ सगळे इथं ओपन जनरल कट ऑफ, लेडीज कट ऑफ, एससी जनरल लेडीज, एसटी जनरल लेडीज, एनटी, ओबीसी, मराठा, ईडब्ल्यूएस, ह्या सगळे कट ऑफ सगळे
500 पेक्षा जास्तीचे कॉलेजेस 515 सगळ्यांचे कट ऑफ मी देतोय. हे तयार आहे. तरी पण तुम्हाला हे येतंय कसं, हा डेटा मी काढलाय कसा, कसा पाहायचा असतो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. ठीक आहे. काउन्सिलिंग साठी जे आहे चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल द्या. ह्या सगळ्या लिस्ट मी तिथं अपलोड करतोय, तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. आणखीन तुम्हाला काय काय हवा असेल मेसेज करा व्हॉट्सअपला, अवेलेबल करतोय मी. चला, थँक्यू.